फक्त आपण यांना डोस कुठलेही दिलेले नाहीत, कारण की शुभ सकाळ शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे की कुक्कुटपालन आहे त्या संदर्भात आपण छोटासा केलेला व्यवसाय आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, सध्या पेरणीचं वातावरण आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ना, तुमच्याकडे पाऊस पडला आहे का आणि तुमच्याकडे पेरणी झाली आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी दाखवतो तुम्हाला की माझा छोटासा व्यवसाय मी जे कुक्कुटपालनाचा केलेला आहे आणि तो कसा आहे मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा जे हे केस हे जे तुम्हाला सेट दिसतंय, ठीक आहे, हा वाला सेट दिसतंय ते आपण यूट्यूबच्या पैशामध्ये जे की जानेवारीच्या पेमेंटमध्ये हा सेट बनवलेला आहे. ठीक आहे, हा 4 पत्राचा सेट आहे आणि याच्यामध्ये आपण जे की हे एक जाळी आहे, सगळ्यात कमी म्हणजे 3 बोट 3 इंचची जाळी आहे, जेणेकरून आपण कोंबड्याला चारी बाजूनं हे संरक्षणासाठी केलेली. आणि त्याच्या खाली आपण पत्रा लावला आहे, म्हणजे 3 फुटापर्यंत पत्रा लावला आहे. आणि ही जी जाळी आहे ही जाळी आपण जमिनीमध्ये आहे ते म्हणजे एक अर्धा फूट आहे ते आपण खाली घातलेली आणि त्यानंतर पत्रा लावला, जेणेकरून घूस, उंदीर किंवा वगैरे इतर जे प्राणी आहेत ते आपल्या शेळीपालनाला वगैरे कुक्कुटपालनाला आपल्याला त्रास देणार नाही, तसं आपण नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, ही जाळी आहे, म्हणजेच आपलं एका पेमेंटमध्ये आपण एवढा छोटासा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे आपण कुक्कुटपालनाचं जे सुरुवात आहे ते आपण मशिनीपासून आपण म्हणजेच मशीनद्वारे अंडे उबवण्याचा प्रयोग आपण करत आहोत. आपला पहिला प्रयोग हा यशस्वी झालेला, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ तर पाहिलेच असतील. ठीक आहे, आणि बाकी विषय राहिला हे जे स्पेस आहे एवढा, याला आपण दिवाळीमध्ये जे आहे ते अशी दिवाळीमध्ये एक कंपाऊंड, जाळीचं कंपाऊंड करून घेणार आहोत. सध्या बजेटच्या तंगीमुळे आपण नाहीत करणार. आणि विशेष म्हणजे आपल्याला इन्क्युबेटर म्हणजे आपल्या अंडे उबवण्याच्या मशीनला इन्व्हर्टरसुद्धा नाही आहे, त्यामुळं आपला थोडासा रिझल्ट कमी येतो आहे. सध्या आपल्याकडं 17 पिल्ले आहेत आणि दुसरी 26 अंड्याची बॅच आपण मशीनमध्ये टाकलेली आणि तिला जे आहेत ते आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, तर असा आपला छोटासा हा बाहेरचा सेटअप आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो आपला हा सेटअप कसा आहे ते. ठीक आहे, हा आपला आतमधनं सेटअप आहे, तुम्हाला दिसतच असेल. ठीक आहे, एवढा सेटअप आहे. आणि त्यानंतर ही जी छोटीशी जाळी, ही जाळी डायरेक्टली मशीनमधनं पिल्ले निघाले की डायरेक्ट या जाळीमध्ये शिफ्ट करतो, कारण की खूप नाजूक असतात, बारीक असतात आणि या जाळीतून बाहेर मुंडकं काढण्याचा ते प्रयत्न करतात, कधी कधी अडकतात. त्यामुळे आपण काय केलं आहे, ही छोटीशी जाळी बनवली आहे. ठीक आहे, या जाळीमध्ये आपण 50 पिल्ले आरामात स्टोअर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये लाईट वगैरे आपण हिटिंगसाठी बल्ब वगैरे आतमध्ये लावलेले आहेत आणि एक वाईट बल्ब लावलेला आहे जे की या इन्व्हर्टरवर चालतो. जास्त काही नाही, पण 5-6 घंटे त्याच्यावरती बॅकअप होऊन जातं, म्हणजे रात्री लाईट गेल्यावरती, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यावरती आपलं एका बल्बावर ॲडजस्ट होऊन जातं. ठीक आहे, आणि हे जे मशीन आहे या मशीनमध्ये आपण 26 अंडे टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि बघूया रिझल्ट किती येते. आज 13वा दिवस आहे आणि अजून 7 ते 8 दिवस बाकी आहेत. ठीक आहे, बाकी मग हे पत्रा वगैरे आपण हे केलेलं आहे. आणि तिकडे कोपऱ्यामध्ये आपण काय केलं आहे, थोडंसं कोंबड्यांना बसण्यासाठी थोडंसं उंच जागा केली, जेणेकरून उंचावर कोंबड्या बसतील. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे जे आता मी तुम्हाला पिल्ले दाखवतो. ठीक आहे, पिल्ल्याच्या अगोदर आपण त्यांना खाण्यासाठी जे आहे ते ही असे छोटेसे फीडर आणि वॉटरसाठी आपण घेतलेले. का तर वाटोळं करतायत खूप. लास्ट टाईम जे 8 दिवस होते पहिले, तर त्याच्यामध्ये आपलं इथे तुम्ही पाहू शकता खाद्य खूप वाटोळं झालेलं आहे, वेस्ट झालेलं आहे. त्यामुळं आपण हे 2 फीडर आणि वॉटरचं पाणी पिण्यासाठी त्यांना आणलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवते की त्यांना खाद्य काय असते. तर आपण जे खाद्य आहे बाजरीचा भरडा. ठीक आहे, बाजरीचा भरडा आणि मक्याचा भरडा आणि तांदळाचा भरडा. ठीक आहे, हे असं आपण 3 प्रकारचं खाद्य सध्या तरी देतो आहे. जर याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं लहान पिल्लांना खाद्य असेल
तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि आता विषय आहे तो, जो आपले पिल्ले आहेत, मी तुम्हाला पिल्ले दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ते एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये आपले सगळे पिल्ले बसलेले आहेत, कारण की ते फिरून फिरून खाऊन पिऊन तिथं बसलेलं. ठीक आहे, ते बॉक्स आपण त्यांच्यासाठीच ठेवलेला आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठीच तो बॉक्स ठेवलेला आहे, म्हणजे कारण की थोडं त्याच्यामध्ये आपण भुसकट टाकलेलं आहे आणि कागदाचे रद्दीचे थोडेसे तुकडे, जेणेकरून जे आपल्या याच्यामधनं जे वेस्टेज कागद होईल तो आपण तिथं हे करणार. ठीक आहे, त्याला टाकणार आहोत. आणि बाकी जे आपला रोजचा जो पेपर एक्स्ट्रा उरतो त्याच्यामधनं, ते आपण काय केलं, चारी साईडनं म्हणजे चारी बाजूनं आपण हे काय केलं, त्याला वॉल करून घेतले, जेणेकरून जे नाजूक पिल्ले आहेत त्याच्यामधून मुंडकं बाहेर काढून आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण जे आहे ते पिल्लांचं सेटअप केलेलं आहे. आता मी तुम्हाला पिल्लं दाखवितो, जे की त्या पिल्ल्यांना आपल्या 18 दिवस पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं वाढ कशी आहे ते तुम्हीच बघा. तुम्ही पाहू शकता, ही पिल्ले आहेत आपले. ठीक आहे, कसे तंदुरुस्त आहेत, सगळे मिळून 17 पिल्ले आहेत. तुम्ही पाहू शकता ते किती तंदुरुस्त आहेत. आणि आपण या पिल्लांसाठी थोडीशी काटकसरपणा केलेला नाही, खाद्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत. फक्त आपण यांना डोस कुठलेही दिलेले नाहीत, कारण की आपण हा गावरान पक्षी आणि आपण डॉक्टरला सुद्धा बोलवलं होतं, पण ते काय म्हणले, जर सध्या काही इश्यू नसेल तर तुम्ही त्याला कुठलाही डोस देऊ नका. ठीक आहे, अशा प्रकारे आहे ते आपण हे करू शकतो. ठीक आहे, तर हा आपला छोटासा सेटअप आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा सेटअप कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा छोटासा असा व्यवसाय करणार का, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा.